8 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पैठण येथील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय। रविवारी सायंकाळी खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते संगीत कारंज्याची कळ दाबून उद्यानाचा शुभारंभ करण्यात आलाय। यावेळी दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उद्यानाचे उपअभियंता दीपक डोंगरे, तुषार विस्पुते, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, ठेकेदार मार्टिन दास यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेले संगीताच्या तालावर पाण्याचा उंच उडणाऱ्या फवाऱ्यांवर नृत्य करणाऱ्या लेझर शोचा उपस्थित पर्यटकांनी मनसोक्त आनंद लुटला। गेल्या काही वर्षापासून उद्यान बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत होता। यामुळे उद्यान सुरू करण्याची मागणी शहरवासियांसह राज्यभरातील पर्यटकांमधून केली जात होती। याची दखल घेत खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांनी उद्यान सुरू करण्यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करून उद्यानाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला। उपलब्ध निधीतून उद्यानात विकास कामे करून पर्यटकांना उद्यान पाहण्यासाठी लवकर सुरू व्हावे यासाठी खासदार भुमरेंनी व्यक्तिशः लक्ष घातल्याने अखेर प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्यान पर्यटकांसाठी खुले झाले। सध्या उद्यानात विकास कामे सुरू असून विकासासाठी शासनाने पुन्हा 149 कोटी रुपये मंजूर केले। उद्यान सुरू होताच पर्यटकांनी उद्यान पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी हजारोच्या संख्येने गर्दी केली। उद्यानात इलेक्ट्रिकलची कामे, वायरिंग, आकर्षक विद्युत रोषणाई, लॉन्स, फुलझाडी, रंगरंगोटी, अंतर्गत रस्ते, वाहन पार्किंग आदी कामे करून उद्यान सुरू करण्यात आले। अनेक कामे प्रगतीपथावर असून आगामी काळात उद्यानात ॲडव्हेंचर पार्कसह विविध प्रकारची मनोरंजनासाठी साधने पर्यटकांना पाहावयास मिळणार आहे। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।